महाराष्ट्राच्या मातीत सर्वात मोठा आणि मानाचा खेळ म्हणजे महाराष्ट्र केसरी. या स्पर्धेचा निकाल काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. पण 2026च्या या स्पर्धेत एक असा पैलवान समोर आला ज्याने अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. कोण आहे हा पैलवान, त्याने कुणाला हरवलं आणि या विजयासाठी त्याला काय मिळालं, सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की फायनल लढत नेमकी कशी झाली. 22 मार्च 2026 रोजी पुण्याच्या वाघोली येथील अजितदादा पवार क्रीडा नगरीत महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना रंगला होता. एका बाजूला होता नाशिकचा अनुभवी वाघ हर्षवर्धन सदगीर आणि दुसऱ्या बाजूला होता सोलापूरचा तुफान पहिलवान महेंद्र गायकवाड. ही लढत इतकी भयंकर आणि अतितटीची होती की शेवटच्या सेकंदापर्यंत प्रेक्षकांचा श्वास रोखत गेला होता. या स्पर्धेचा सर्वात मोठा फटका बसला ते प्रस्थापित आणि माजी विजेत्यांना. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यासारखे तगडे पैलवान या स्पर्धेतून अनपेक्षितपणे बाहेर पडले. दिग्गजांच्या या एक्झिटमुळे नवा तणाव निर्माण झाला. या परिस्थितीचा फायदा उचलून हर्षवर्धन सदगिरे त्याने आपल्या चपळीने मॅट वरील पकडीने फायनल मध्ये धडक मारली. आता आपण या फायनलच्या निकालावर आणि मिळालेल्या बक्षिसांवर नजर टाकूया. हर्षवर्धन सदगिरे महेंद्र गायकवाडचा 3-4 अशा अत्यंत कमी फटकाने पराभव केला. ही कुस्ती इतकी अटीतटीची होती की केवळ 1 पॉइंटच्या जोरावर हर्षवर्धनने विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयामुळे हर्षवर्धन आता डबल महाराष्ट्र केसरी बनला आहे. यापूर्वी त्याने 2019 मध्ये ही गदा जिंकली होती. या विजयामुळे हर्षवर्धनला जे मान सन्मान मिळाले आहेत ते धक्क करणारे आहेत. विजेत्याला मानाची चांदीची गदा देण्यात आली. याशिवाय एक अलिशान टोयोटा फॉर्च्युनर गाडी बक्षीस मध्ये देण्यात आली आणि रोख रक्कम 5 लाख रुपये देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विजय हर्षवर्धनच्या संयमाचा विजय मानला जातोय. ज्या पद्धतीने त्याने शेवटच्या 30 सेकंदात महेंद्र गायकवाडची पकड ढिली केली ते त्याच्या अनुभवाचे डावपेच होते. एकीकडे सोलापूरची ताकद होती तर दुसरीकडे नाशिकची रणनीती आणि शेवटी रणनीतीचा विजय झाला. आता आपण इतर वजन गटातील विजयांचा तपशील पाहूया. कुवेत प्रमाणे जसा मोठा सौदा होता तसाच मोठा धमाका अमोल वनगुडे यांनी केला. पुण्याच्या या पैलवानाने 61 किलो माती विभागात सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकून गोल्डन हॅट्रिक साजरी केली आहे. हे यश मिळणारा तो यंदाचा स्पर्धेतील एक महत्त्वाचा खेळाडू ठरला. त्यानंतर 86 किलो माती विभागात अक्कलकोटच्या मशीद शेखने मैदान मारलं. त्यानं सुवर्ण पदकासोबतच एक कडक बुलेट गाडी बक्षीस म्हणून जिंकली. याशिवाय 79 किलो गटात सोलापूरच्या बिरुदेव बनसोडने सुवर्ण कामगिरी केली. या विजयामुळे त्याला जिल्ह्याची लष्करी म्हणजेच कुस्तीची क्षमता किती मोठी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की कुस्तीच्या या महाकुंभात पराभूत झालेल्या पहिलवानाचं काय. महेंद्र गायकवाडने पूर्ण ताकद लावली होती पण अनुभवाच्या कमतरतेमुळे त्याला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. पराभूत झालेल्या पहिलवानांना रोख बक्षिसे आणि सन्मान चिन्हे देण्यात आली आहे. एकूणच काय तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा फक्त खेळ राहिलं नाही तर तो एक मोठा ब्रँड झाला आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात मोठी भरभराट मिळत आहे. अनेक नामांकित कंपन्या आणि प्रायोजक आता या खेळाकडे वळले आहेत. यामुळे पहिलवानांना आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. हे कुस्तीचं मैदान आता थांबणार नाही. दरवर्षी नवे पैलवान तयार होत आहे, नवे डावपेच आखले जात आहे. पण 2026 हे पूर्णपणे साल हर्षवर्धन सदगिरेच्या नावानं ओळखलं जाईल. त्याने सिद्ध केलं की मैदानात फक्त ताकद असून चालत नाही तर डोकं आणि अनुभवही वापरावा लागतो. थोडक्यात काय तर ज्या पैलवानांनी घाम गाळला त्यांना त्यांचे फळ मिळाले. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे आणि ही परंपरा जपणं हे आपलं काम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.